1 मे पासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि आता 31 मेपर्यंत पूर्ण 1 महिन्याचा कालावधी हे शिबिर चालू राहणार आहे. हे जे उन्हाळ कुस्ती प्रशिक्षण वर्ग हा जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये राजमुद्रा सामाजिक संस्था वारुळवाडी आणि जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे 1 महिन्याचं कुस्ती प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे शिबिर आयोजित करण्यामागची जी भूमिका होती ही आम्ही सर्व एकत्र आलो आणि त्याच्यामध्ये आता मुलांना सुट्ट्या आहेत. मग हा सुट्टीचा जो कालावधी आहे मुलांचा जास्त वेळ आपल्या सर्वांना माहिती आहे की तो मोबाईल पाहण्यामध्ये घरात जातो आणि मग तोच वेळ जर या शिबिरात मुलांनी या ठिकाणी येऊन कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं तर ते अधिक चांगलं होईल आणि भविष्यात मुलांना व्यायामाची आवड त्याच्यातून निर्माण होईल. कुस्ती हा खेळ असा आहे की आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं, परंतु आज कुस्ती इतकी गतिमान झालेली आहे की कुस्ती मातीतून मॅटवर आलेली आहे. मॅटवर कुस्ती इतकी गतिमान झालेली आहे की मॅट आणि माती याच्यामध्ये निश्चित फरक आहे, परंतु अर्थातच मॅटवर मुलांची प्रॅक्टिस अधिकाधिक होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि या ज्या 2 संस्था एकत्र येऊन आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि मॅटवर हे शिबिर घेण्याचा या ठिकाणी विचार केला. अर्थातच पुढे शालेय कुस्ती स्पर्धा ऑगस्टच्या दरम्यान असतात. तालुका, जिल्हा, राज्य अशा प्रकारच्या स्पर्धा होतात आणि जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ ही जी संघटना आहे ही संघटना गेली 26 वर्षे आपल्या तालुक्यामध्ये कुस्ती वाढावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संचालक मंडळ त्यासाठी प्रयत्न करत आहोत. अर्थात याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या तालुक्यामध्ये एकही कुस्ती संकुल नाही. निवासी कुस्ती संकुल जर तालुक्यात असेल तर निवासी कुस्ती संकुलातून अनेक खेळाडू त्या ठिकाणी तयार होतील. अर्थात खेळाबरोबरच विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं, कारण शिक्षणाच्या माध्यमातूनच खेळाडू पुढे जाऊ शकतो. नुसताच खेळतोय त्याच्यातून तो पुढे जाऊ शकत नाही, त्याचं करिअर घडू शकत नाही. तो जर शाळेतून शालेय गटातून पुढे गेला तर निश्चित खेळाडूंचं करिअर खेळाच्या माध्यमातून घडत असतं. आपल्याला माहिती आहे आज अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडूंना त्यांचा चरितार्थाच्या दृष्टिकोनातून शासनानं नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि निश्चितच आयुष्यामध्ये त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये जर अशा प्रकारचं निवासी कुस्ती संकुल जर असेल, आम्ही सर्वांना भेटलो, खासदार आमदार सगळ्यांशी चर्चा केली, त्याच्यातून पाहूया आता कितपत आम्हाला यश येतं आहे. तालुक्याला कुस्ती संकुल देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. मग त्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये आपल्या तालुक्यातून अधिकाधिक चांगले कुस्तीगीर घडतील. आज हे जे शिबिर चालू आहे या शिबिरामध्ये सन्माननीय काकडे सर की जे आता त्या ठिकाणी मॅटवर आहेत, हे जे काकडे सर आहेत हे आपल्या समर्थ पॉलिटेक्निक कॉलेजला त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतात. ते स्वतः NIS कुस्ती कोच आहेत आणि अतिशय चांगलं ते स्वतः एक कुस्तीगीर आहेत. आजही ते कुस्ती खेळतात आणि आता या महिना राजमुद्रा ग्रुपचे सदस्य, आमचा जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ आणि दररोज या ठिकाणी येत असणारी पालक मंडळी, पालकांच्या निर्णयाचं देखील कौतुक केलं पाहिजे. आज या ठिकाणी राहुल भाऊ बोराडे आहेत, पिंपळगाववरून येतात, सावरगाववरून जुंद्रीदादा येतात त्यांच्या नातवाला घेऊन, त्याच्यानंतर वडगाव कांदळीवरून सोनवणी भाऊ या ठिकाणी त्यांच्या मुलांना घेऊन येत आहेत, गुंजाळवाडीवरून वायकर दादा त्यांच्या मुलांना घेऊन येत आहेत, काकडे सर मंगळूरवरून 35 किलोमीटर इथे येत आहेत, मंगरूळ पारगाव, आणि हे प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या खेळाडूंना देतात. सुरुवातीला 100पेक्षा जास्त मुलं निश्चितच होती 4-5 दिवस, पण नंतर थोडं काय झालं, पालकांचा दृष्टिकोन म्हणा किंवा मुलांना कंटाळा आला म्हणा, परंतु नंतर मग 70 झाले, त्याच्यानंतर 50 झाले, पण आता निश्चित 40-45 मुलं येतात. आपल्याकडं नारायणगावमध्ये जे कुस्ती आखाडा भरला जातो तेव्हापासून त्याला थोडंसं ॲट्रॅक्शन होतं. तर मी पाहिलं, बॅनर पाहिला की मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले. तर तो पहिल्या दिवशी आला, त्या दिवशी सहभागी नाही झाला, पण दुसऱ्या दिवशीपासून सक्रिय सहभाग आहे त्याचा आणि जी भीती होती कुस्तीबद्दल ती गेलेली आहे त्याची. आणि
म्हणजे आमच्या दोघांच्या चर्चेतून मी त्याला सांगितलेलं आहे की या क्षेत्रात तू पुढे जाऊ शकतो आणि सरांनी पण कॉन्फिडन्स दिला. इथं आल्यानंतर प्रशिक्षण एकदम सुंदर आहे, कारण दोन्ही अनुभवी सर आहेत. हे सर आहेत तिकडं मॅटवरती काकडे सर आहेत, ते पण स्वतः चांगल्या प्रकारे कुस्ती करतात. आता मुलांना 5 डाव शिकवलेले आहेत आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळचं पोरं प्रॅक्टिस पण करतात. आणि याच्यातून निश्चितच नारायणगावमधून इवन आपल्या जुन्नर तालुक्यातून चांगले पैलवान घडले जातील, कारण सरांची तेवढी मेहनत आहे त्याच्या पाठीमागं आणि ते मुलांकडून करून घ्या. माझा मुलगा 1 मेपासूनच आहे. जसं ट्रेनिंग सुरू झालं तसंच माझा मुलगा इथे जॉईन झाला आणि थोडंसं कंटाळा करायचं सुरुवातीला, पण आता त्याला आवड झाली. म्हणजे आता तो स्वतःहूनच म्हणतो 5 वाजलेत, आता आपल्याला कुस्तीला जायचं आहे. थोडा कुचीर आहे, आळशी आहे, पण इथे येऊन जरा सुधारलेलं आहे हे मी नक्कीच सांगेल. कारण इथे कुस्तीचं प्रशिक्षण आहेच. त्याच्यासाठी खरं तर सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते, कारण हे प्रशिक्षण आपण पैसे भरले असते ना तर ह्या क्लासला खूप व्हॅल्यू आली असती. आणि आज आपण म्हणतो जसं जर म्हटलं की गळतीच सुरू झाली, म्हणजे थोडंसे प्रमाण होतं जे कमी कारण काय होतं, आपला एक मानवी दृष्टिकोन असतो, जे फुकट मिळतं त्याचं आपल्याला फारसं मूल्य वाटतच नाही. पण ॲक्च्युली मुलं इथं ट्रेनिंग पण घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना आहारसुद्धा, म्हणजे केळीचा आहारसुद्धा ठेवलेला असतो मुलांना. आणि म्हणजे माझा मुलगा 6 वर्षाचाच आहे. घरी फळं खायला खूप काचकूच करतो, पण इथे मुलांच्या बरोबर केळीसाठी तो अगदी सर्रास पुढे असतो, म्हणजे केळ खाण्यासाठी. आणि त्याच्यात जो बदल झालेला आहे, ठीक आहे, नक्कीच 1 महिन्याचा अवधी तसा थोडा होता. मगाशी सरांनी म्हटलं की एक आपल्या तालुक्यात कुस्ती संकुल व्हायला पाहिजे, पण मी या व्यतिरिक्त म्हणेल की कुस्ती संकुल नको, क्रीडा संकुल व्हायला पाहिजे. कारण सगळेच खेळांचं जर एखादं क्रीडा संकुल असेल तर मुलांना आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाली की त्यासाठी मग आपोआपच हातपाय मारले जातील मुलांचे आणि त्याच्यातून नक्कीच मुलं घडतील. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.